रात्री बस स्टँडवर पोहोचायला उशीर झाल्यामुळे मला गावाकडे जायला बसच मिळाली नाही. म्हणून मला रात्र बस स्टँडवरच काढावी असं वाटू लागलं. कारण गावी जाणाऱ्या सर्व बस कधीच निघून गेल्या होत्या व आता मध्यरात्र झाली होती. तेवढ्यात मला स्टँडवर एक महिला झोपलेली दिसली. थंडी जास्त असल्यामुळे तिने मला तिच्या चादरीमध्ये यायला लावले. पुढे काय झाले ते तुम्हीच कथेमध्ये ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप. मी एका कंपनीमध्ये शहरात कामाला. झालं असं की गावाकडे काही काम निघालं की अर्जंट रजा टाकून मला गावाकडे जायला लागायचं. असं माझ्यासोबत खूप वेळा झालं होतं. पण आज ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक वडिलांचा फोन आला व ते म्हणाले, प्रदीप, जमलं तर आज रात्री येण्याचा घरी प्रयत्न कर. मी म्हणालो, काही अर्जंट आहे का? तेव्हा ते म्हणाले, अरे जास्त काही नाही, तुझे काका थोडे आजारी आहेत त्यामुळे. मी हो म्हणालो, कारण त्यांच्या सांगण्यातलं गांभीर्य मला कळालं होतं. मी लगेच ऑफिसमधून हाफ डे घेऊन निघालो. पण जास्त टाईम झाल्यामुळे जवळपास 4 वाजले होते. त्यानंतर रूमवर येता येता मला 5 सव्वा 5 वाजले. त्यानंतर मी सर्व आपटून घरातून निघणारच तेवढ्यात एका मित्राचा फोन आला. अरे, मला तुझ्यासोबत थोडं काम आहे, येशील का? प्रत्येक वेळेला मला अडचणीमध्ये मदत करणाऱ्या मित्राला मी जर नाही म्हणालो तर त्यालाही कदाचित वेगळं वाटेल, म्हणून मी त्याच्यासोबत मार्केटमध्ये गेलो. जेमतेम 6:30-7 वाजले होते. मी घाईघाईने बस स्टँडकडे निघालो. काळोख पडू लागला होता. दिवस थंडीचे असल्यामुळे आता रस्त्यावरील वर्दळ कमी झाली होती. हळूहळू करत मी स्टँडवर पोहोचल्यावर तेथील आगार प्रमुखांना विचारलं. तेव्हा ते म्हणाले, तुमच्या गावी जाणारी बस तरीही 10 मिनिटापूर्वीच निघून गेलेली आहे व यानंतर रात्री तुम्हाला कोणतीच बससुद्धा नाही. हे ऐकताच मला खूप वैताग आला. काय करावं काही कळतच नव्हतं. कारण आता रूमवर जायचं म्हटलं तर पाऊण ते 1 तासाचा प्रवास पुन्हा करावा लागेल. तेव्हा कुठे रूमवर पोहोचता येईल. अचानक मला त्यांनी पुन्हा आवाज दिला व म्हणाले, पहाटे 3:30 वाजता अजून एक बस लागते, पण तुम्हाला पूर्ण रात्र इथेच बस स्टँडवरच काढावी लागेल. मी नकारार्थी मान हलवली व मनाला समजवत पुन्हा बस स्टँडवर बसलो. खूप वेळ मी तिथेच बसून होतो. बस स्टँडवरील एक एक व्यक्ती आता कमी होत चालला होता. शेवटी रात्री मध्यरात्रीनंतर पूर्ण बस स्टँड खाली झालं. त्यांनी आगार प्रमुखांनी सुद्धा त्यांचा दरवाजा लावून घेतला. इतक्या कडक थंडीमध्ये मी कुडकुडत बाहेर बसलो होतो. तेवढ्यात अचानक मला एका कोपऱ्यातून एक महिला हळूहळू पुढे जाताना दिसली. मी पटकन उठलो व तिच्याकडे बघितलं. ती लाईटीच्या प्रकाशामध्ये इतकी व्यवस्थित दिसली नसली तरीही मी पुढे जाऊन तिला बघण्याचा प्रयत्न केला. अचानक तिने एका हाताने तिची साडी वर केली व फळफळ करत एक पाण्याची लांब धार जमिनीवर सोडली. मी पटकन बाजूला झालो, जेणेकरून तिचं लक्ष आपल्याकडे नसेल. मी आता तिथे उभा होतो तेवढ्यात ती तिथून गेली. तिने माझ्याकडे बघितलं तर ती कमालीची गोरी होती. अंगावर जरी शाल घेतलेली असली तरी त्यातून तिचं शरीर हे मला स्पष्ट वर्णन करत होतं. भले भले मोठे मोठे कलिंगड हे तर चालतानाच शालीसोबत हलत होते. काय करावं काही कळतच नव्हतं. शेवटी मी पुन्हा माझ्या जागेवर जाऊन बसलो. त्यानंतर तीसुद्धा झोपी गेली. आता माझ्या डोक्यामध्ये सारखे तिचे हलणारे कलिंगडच दिसत होते. आता मी हळूहळू तिथेच बस स्टँडवर फेऱ्या मारू लागलो. बस स्टँडवर फेऱ्या मारत असताना अचानक तिला जाग आली व तिने माझ्याकडे बघून इकडे येण्याचा इशारा केला. माझ्या छातीमध्ये प्रचंड थरथरू लागलं. मी तिच्याजवळ जाताच ती मला म्हणाली, तुम्हाला कुठे जायचं आहे? मी म्हणालो, मला गावी जायचं होतं, पण माझी शेवटची बस हुकल्यामुळे आता मला रात्र इथंच काढावी लागेल. तेव्हा ती म्हणाली, एवढी थंडी वाजते, तुम्हाला थंडी वाजत नाही का? तेव्हा मी म्हणालो, हो, थंडी तर खूप वाजते, पण काय करणार? ती म्हणाली, तुमचं सामान इकडे घेऊन या
वाटलं तर माझ्या चादरीमध्ये या. तिचं असं म्हणतात मीही त्याच गोष्टीची वाट बघत होतो. मी पटकन साधं सामान घेऊन तिच्या जवळ आलो. ती म्हणाली, या मग आता माझ्या चादरीमध्ये आपण दोघेही झोपू. तिच्याकडे बघून पहिल्यांदा मला थोडी घाण वाटली, पण तशी ती स्वच्छ असल्यामुळे मी बुटे बाहेर काढून ठेवली व पटकन तिच्या चादरीमध्ये शिरलो. चादरीमध्ये शिरताच मला कमालीची ऊब आली. तिचं अंग पूर्ण गरम जाणवत होतं. आता आम्हाला दोघांना झोपायला व्यवस्थित जागा होती. ती माझ्याकडे पाठ करून झोपली होती व चादर अपुरी असल्यामुळे मी आता तिला चिटकून झोपू लागलो. तिचे कलिंगड मला स्पष्ट जाणवत होते. तीसुद्धा मला अजूनच कलिंगड घासत होती. मी चादरीमध्येच आता हळूहळू तिची साडी फाडायला सुरुवात केली. तसे तिच्या तोंडातून वेगवेगळे आवाज येऊ लागले. साडी फेडल्यानंतर मी तिची चोळीसुद्धा फेडली. आता मी तिला पूर्ण चादरीमध्येच अर्धी भोंगळ केली. आता चादरीमध्येच आमचा जोरात कार्यक्रम चालू झाला. त्यानंतर झोपून व्यवस्थित करता येत नसल्यामुळे ती माझ्या कानात हळूच म्हणाली, बस स्टँडच्या मागे खूप अंधार असतो. तुम्हाला जमलं तर आपण तिकडे जायचं का? पण मी तिला म्हणालो, तिकडे जर आपल्याला कोणी बघितलं तर? तेव्हा ती म्हणाली, तिकडे सहज कोणच येत नाही व तुम्हालाही करायला खूप मज्जा वाटेल. मी तिला हो म्हणालो. आता मी तिला घेऊन बसस्टँडच्या मागच्या अंधारामध्ये गेलो. तेवढ्यात तिथे गेल्यावर ती एका भिंतीला धरून उभी राहिली. मला तिचा इशारा कळाला होता की हिला हिचे कलिंगड मारून घ्यायचे आहेत म्हणून. मी लगेच तिची साडी पुन्हा वर केली व साडी वर केल्यानंतर मी माझं दांडूक काढलं. दांडूक काढल्यानंतर तिने हळूच हाताने त्याचा अंदाज घेतला व म्हणाली, बापरे एवढं मोठं? मी हसूनच हो म्हणालो. तिने तिचा प्लॅन बदलला व ती माझ्यासमोर गुडघ्यांवर बसली व दांडूक पूर्ण आतमध्ये घेऊ लागली. पूर्ण ओल्या केल्यानंतर ती उभी राहिली व म्हणाली, आत्ता कसं? आत्ता त्या कचाकच दणके. असं म्हणतात मी तिला पुन्हा अंधारामध्ये दणके देऊ लागलो. बाहेरच्या एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आम्हाला आता घाम आला होता. इतका कडक व भरलेला मी पहिल्यांदा बघितलं होतं. तीसुद्धा खूपच मजा घेत होती. खूप वेळ केल्यानंतर ती आता दमली होती. त्यानंतर आम्ही दोघेही पुन्हा आमच्या जागेवर येऊन झोपलो. थोडा वेळ गेल्यानंतर ती पुन्हा तिच्या हाताने माझा दांडूक जोडू लागली व म्हणाली, मला पुन्हा करायची इच्छा होते, पण यावेळेस आपण दुसऱ्या बाजूला जाऊया, जिथे आपल्याला झोपून व व्यवस्थित करता येईल. मी हो म्हणालो. आता आम्ही दोघेही बसस्टँडच्या पलीकडच्या बाजूला गेलो, जिकडे फक्त कोणच नव्हतं व आम्ही दोघेच होतो. तिकडे जाताच आम्ही दोघांनी कपडे फेडले व आता तीही माझ्यावर चढून बसली. थोडासा बसस्टँडवरील लाईट तिच्यावर पडल्यामुळे ती प्रचंड सुंदर दिसत होती. तीसुद्धा पूर्ण कपडे फेडून माझ्यावर बसली व माझ्या याचा आकार घेऊन त्याला आतमध्ये ढकलून त्याच्यावर उडी मारली. ती खूप वेळ उड्या मारत असल्यामुळे तिचे दोन्हीही छान प्रकारे हलत होते. खूप वेळ केल्यानंतर आता आम्ही दोघेही तृप्त झालो होतो. आम्ही दोघे येऊन पुन्हा आमच्या जागेवर झोपलो. संपूर्ण आगारामध्ये शांतता असल्यामुळे खूपच मजा वाटत होती. थोड्या वेळात माझी बस आली व मी तिचा निरोप घेऊन निघालो. पण असं ठोकणं मी आजपर्यंत रात्री बाहेर कधीच अंदाज घेतलेला नव्हता. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कथा आवडली असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच पुढे नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.